एक सिक्रेट पदार्थ आणि इतके अप्रतिम चवीचे, हे तोंडात टाकताच विरघळणारे आणि कधीही चव न विसरणारे असे हे लाडू आहेत. ज्याला कोणाला तुम्ही हे लाडू खायला दिले ना, तुमचं खूपच कौतुक होणार आहे. आणि करायला देखील अतिशय सोपी रेसिपी आहे. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होते. चला तर बघूया हे खास लाडू कसे करायचे ते. त्याआधी टेक्स्चर बघा, किती मऊसूत आणि रवाळ खुसखुशीत असे हे लाडू झालेले आहेत. तर हे लाडू करण्यासाठी एक ताट आणि ताटामध्ये चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा, जाड असेल तरीही चालेल, रवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ, अगदी पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं आणि सगळं काही हे चाळून घेतल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून एवढं तूप घालायचं, घट्ट असलेलं तूप घालायचं. व्यवस्थित हे पिठाला लावून घ्यायचं आहे. यामुळे आपला तयार होणारा पदार्थ खुसखुशीत होतो. त्यामुळे तूप अशा पद्धतीने लावून पिठाला चांगलं चोळून घेतल्यानंतर आपला सिक्रेट पदार्थ तो म्हणजे आंब्याचा रस. तर आपण आंब्याच्या रसातले हे मस्त असे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी अगदी थोडा थोडा आंब्याचा रस घालायचा या पिठामध्ये आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. तर इथे मी केशर आंबा वापरलाय. तुम्ही हापूस किंवा तुमच्याकडे जो असेल तो वापरू शकता. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांच्याच घरी आंबे असतात, तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तर आंबा कापून मिक्सरच्या सहाय्याने मस्त असा हा आंब्याचा रस तयार करून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या नसल्या पाहिजे. तर इथे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळायला मला अर्धी वाटी रस लागलेला आहे. यामध्ये अजिबात साखर वगैरे ॲड केलेली नव्हती. फक्त आंब्याचाच रस इथे आपल्याला वापरायचा आहे. आता तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर अगदी छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यांना मुटक्याचा आकार द्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्यानुसार. जास्त मोठ्या आकाराचे मुटके बनवायचे नाही. तर अशाच पद्धतीने मी सगळे मुटके बनवून घेते. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपण बनवतो आहोत मस्त चुरमा लाडू, तेही आंब्याच्या रसातले, म्हणजे आंब्याचे चुरमा लाडू इथे आपण बनवतोय. तर मुटके तयार करून झाकून ठेवायचे 10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर ते तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत, अगदी मंद आचेवर. तेल पण जास्त तापू द्यायचं नाही. अगदी मध्यम आचेवर तेल मी 2-3 मिनिटं गरम केलं आणि त्यानंतर त्यामध्ये मुटके घातले आणि एकाच वेळी सगळे मुटके इथे टाकलेले आहे. मी इथे तेलाचा वापर करते आहे, तुम्ही तुपाचा देखील करू शकता. तर अगदी मंद आचेवर आरामशीर हे मुटके एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे आहे. अजिबात घाई करायची नाही. मोठ्या आचेवर जर तळले तर वरतून त्यांचा रंग लाल होईल पण आतून कच्चेच राहतील. तर आपले लाडू अगदी जास्त काळ टिकण्यासाठी हे मुटके चांगल्या पद्धतीने तळून घेणे खूप गरजेचं आहे. सारखं अधूनमधून हलवत राहायचं आहे. सगळ्या बाजूने मुटक्याला एकसारखा रंग आला पाहिजे. तर बघू शकता आता मस्त असा रंग आलाय आणि एकसारख्या रंगावर आपण हे मुटके तळून घेतलेत अगदी मंद आचेवर. आणि ही प्रोसेस करण्यासाठी बरोबर 13 मिनिटं मला इथे लागलेले आहेत. 13 मिनिटानंतर आता हे मुटके आपण काढून घेऊयात. तुपाचं मोहन घातल्याने छान असे ते खुसखुशीत होतात. आता ते थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत इथे कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर आणि 4 वेलची घातलेल्या आहेत. त्याची पिठी साखर आपल्याला करून घ्यायची आहे आणि या मुटक्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेते, म्हणजे ते लवकर थंड होतील. बघा आतून पण छान असे ते तळल्या गेलेले आहेत, अजिबात पिठूळ वगैरे नाही आहेत. त्यासाठी अगदी मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. तर आता सगळे तुकडे करून झालेले आहेत, ते थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत इथे पिठी साखर तयार करून घेते. तर इथे पिठी साखर तयार झाली, ती काढून घेते आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मुटक्यांचे तुकडे घालायचे आहेत आणि मस्त बारीक ते करून घ्यायचे आहेत. एकदम रवाळ टेक्स्चर त्याचं येतं. अशा पद्धतीने ते दळून घ्यायचे आहेत. तर हे आपलं दळून झालेलं आहे. आता एका मोठ्या ताटामध्ये ते काढून घेते मी. एकदम मस्त बारीक रवाळ टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार पिठी साखर घालायची आहे. साखर एकाच वेळी सगळी घालायची नाही, तर थोडी थोडी करून घालायची आहे. आपण इथे आंब्याचा रस देखील घातलाय, त्यामुळे देखील या मिश्रणाला गोडवा आहे. तर त्यानुसार टेस्ट करून साखर कमी अधिक करू शकता. तर इथे मी काजू बदाम बारीक करून घातलेले आहेत, अगदी 2-3 टेबलस्पून.
बारीक करून घातल्यामुळे लाडूचा आकार व्यवस्थित येतो. त्याचबरोबर सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत थोडी पिठी साखर घातलेली आहे. तर दळलेल्या पिठी साखरेपैकी 2 टेबलस्पून पिठी साखर मी तशीच ठेवलेली आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी इथे गरम करून तूप घालायचं आहे, म्हणजेच पातळ करून तूप घालायचं आहे. आवश्यकतेनुसार तूप घालून व्यवस्थित मिक्स करून आता हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे गुळाचं पाणी तयार करून देखील हे लाडू बांधू शकता, जेणेकरून मग तुपाचं प्रमाण अगदी कमी लागतं. पण इथे मी रंग बदलू नये म्हणून पिठी साखरेचा वापर केला आहे. आता सगळं काही व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि इथे मी अर्धी वाटी तुपाचा वापर केलेला आहे. आता छान असं ओलसर मिश्रण झालंय. आता आपण लाडू बांधून घेऊयात. तर लाडू बांधायला अतिशय सोपे जातात, अजिबात हात वगैरे दुखत नाही. तुम्ही आवश्यकतेनुसार तूप घालून हे लाडू बांधू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे थोड्याशा तुपामध्ये गूळ विरघळून घ्यायचा, गुळाचं पाणी तयार करायचं, ते यामध्ये मिक्स करून तसे देखील तुम्ही हे लाडू बांधू शकता. तर एकदम हलक्या हाताने लाडू बांधायचा, त्यानंतर हातावर गोल फिरवायचा, म्हणजे छान असा त्याला आकार येतो. तर अशा पद्धतीने अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आंब्याचा वापर करून तुम्ही हे आंब्याचे चुरमा लाडू बनवू शकता, जे अतिशय पौष्टिक आहे. अगदी फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवस टिकतात आणि बाहेर ठेवले तर अगदी 4 ते 5 दिवस टिकतात, कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून. तर असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये 9 लाडू तयार झाले. थोड्या मोठ्या आकाराचे मी केलेले आहेत. बघू शकता मस्त गोल गरगरीत आपले इथे लाडू तयार झालेत. टेक्स्चर पण मस्त आलंय. हलकेसे रवाळ, खुसखुशीत, त्याचबरोबर मऊसूत असे हे लाडू तयार झालेले आहेत. आंब्याच्या रसामुळे मस्त अशी वेगळी चव याला येते, त्यामुळे खाताना खूपच अप्रतिम लागतात. एकदा नक्की करून पहा. जास्त प्रमाणात करत असाल आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल तर कुणाला खाण्याला देण्याआधी अगदी अर्धा तास आधी बाहेर काढायचे, म्हणजे अगदी रूम टेम्परेचरला ते येतात, मऊ होतात आणि मग त्याच्या टेक्स्चरमध्ये बदल पडत नाही. अगदी चव जशीच्या तशी लागते. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला नवीन वाटली असेल, उपयोगाची वाटली असेल, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.